Very, very good morning, everyone. टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया. आता चॅप्टर 4 युनिट 2 जे आहे सगळ्यांनी ओपन करायचंय. चॅप्टर 4 आहे बघा आणि युनिट 2 आपला. ओपन केलंय. त्याच्यामध्ये आपण हे डिटर्मिनेशन ऑफ प्राइसेस जनरल व्ह्यू हे पाहिलेलं होतं की इंडस्ट्रीचं इक्विलिब्रियम प्राइस कसं सेट होतं. त्यानंतर पुढचा पार्ट या युनिट 2 चा काहीच पाहिलेला नाहीये. बरोबर आहे का? काहीच पाहिलेला नाहीये. हे सगळं जे काही आहे युनिट 2 मध्ये जे काही पुढचा पार्ट आहे ते दुसरं नवीन काही नाहीये. हे ऑलरेडी आपण चॅप्टर 2 मध्ये पाहिलेलं आहे. एकच मिनिट. चॅप्टर 2 मध्ये हे आठवतं का सगळ्यांना? चॅप्टर 2 मध्ये असे हे 14 डायग्राम्स ड्रॉ केले होते आपण. कसं ड्रॉ केलं होतं एक फॉर एक्झाम्पल आठवण करून देते. फॉर एक्झाम्पल एक आठवण करून देते. तुम्हाला ऑलरेडी आधी एक तुमचा हे बघा डिमांड कर, हा तुमचा सप्लाय कर, इथे तुमचा इक्विलिब्रियम सेट होतो, ही तुमची ओरिजिनल क्वांटिटी सेट होते, हे तुमचं ओरिजिनल प्राइस. त्यानंतर तुम्हाला काय म्हणलेलं आहे डिमांड मध्ये इन्क्रीज म्हणजेच इन्क्रीज इन डिमांड नॉट इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. इन्क्रीज इन डिमांड आहे डिमांड. मग शिफ्ट होतं. शिफ्ट कुठल्या साईडला होणार आहे? इन्क्रीज म्हणजे राईट साईडला. म्हणजे राईट साईडला तुम्ही शिफ्ट करणार. हे D1. त्यानंतर सप्लाय रिमेन्स सेम. सप्लाय आहे तसं स्टॅग्नंट आहे, फक्त डिमांड मध्ये इन्क्रीज झालेलं आहे. मग तुमचं न्यू इक्विलिब्रियम कुठे सेट झाला हो? इथं झाला. इक्विलिब्रियम 1. मग तुमची न्यू क्वांटिटी इथे सेट झाली अँड देन न्यू प्राइस. So what we can say, when there is increase in demand, supply remains same, then price will increase and quantity demanded म्हणू शकतो त्याला किंवा क्वांटिटी सप्लाइड पण म्हणू शकतो. क्वांटिटी डिमांडेड और क्वांटिटी सप्लाइड विल इन्क्रीज. असं काही करत गेलो होतो आपण. असं हे 14 पॉसिबिलिटीज पाहिले होते. हे कुठून आपण एक्स्ट्रा बघितलं होतं? या चॅप्टर मध्ये नव्हतं हे. बरोबर आहे का? आठवतं का? या चॅप्टर मध्ये हे काहीच नव्हतं, पण आपण पाहिलं होतं कारण काही क्वेश्चन त्या कॉन्सेप्टवर बेस्ड होते. इन्स्टिट्यूटचे स्टडी मटेरियलचे क्वेश्चन पण सॉल्व्ह केलो अशा कॉन्सेप्टचे असलेले. त्या चॅप्टर मध्ये आले होते तसे क्वेश्चन, म्हणून आपण तिथेच कव्हर करून घेतलं होतं. मग एकच मिनिट. हे बघा इथं दुसरं काही नाहीये, तेच डायग्राम्स आहेत, नवीन काही नाहीये. इन्क्रीज इन डिमांड वगैरे, इक्विलिब्रियम त्यामुळे चेंज होतो, त्यामुळे क्वांटिटीवर काय इफेक्ट होतो, आणि इथे त्याच्या पुढे काय सायमल्टेनियसली चेंजेस झाले डिमांड सप्लाय दोन्ही मध्ये पण चेंजेस झाले. तर डायग्राम्स कसे येणार हेच डिस्कशन आहे, नवीन काहीही डिस्कशन नाही. त्यामुळे हा पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे असं मी म्हणू शकते. ऑलरेडी कम्प्लीटेड आहे. आय होप क्लिअर झालेला आहे की इथून कम्प्लीट झालेला आहे. चॅप्टर 2 मध्येच कम्प्लीट झालेला आहे तो पार्ट. नाउ नेक्स्ट पार्ट. एकदा बघा हो या युनिट 3 मध्ये काय राहिलंय सुरुवातीपासून.
एकदा बघूनच टाकू आपण काही राहिलंय तर. परफेक्ट कॉम्पिटिशन सुरुवातीपासून केलो, हे झालंय, हे झालंय, हे पण डिस्कशन झालेलं आहे, हे सुद्धा झालेलं आहे. अगेन दिस वन, हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलंय. तुम्हाला मी फर्स्ट क्वेश्चन साठी हिंट दिली होती, बाकीचे क्वेश्चन जस्ट लाईक चॅप्टर 3 म्हणून मी हिंट दिली नव्हती. हे सुद्धा झालेलं आहे. देन मोनोपॉली सुद्धा. एकच मिनिट. हा पार्ट पण झालेला आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन काल पाहिलोय आपण. प्राइस डिस्क्रिमिनेशन काल डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. एक्झॅक्टली सगळं काय होणार आहे प्राइस डिस्क्रिमिनेशनच्या केसमध्ये, आणि मोनोपॉलीचे इफेक्ट, इकॉनॉमिक इफेक्ट्स काय आहेत ते सुद्धा पाहिलेलं आहे. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे सिग्निफिकंट पोर्शन झालेलं आहे आपलं. आणि हे टेबल मी तुम्हाला म्हणले होते, काय म्हणले होते काल, की मी रिव्हिजन मध्ये कव्हर करेन. हा टेबल काही नाही, आतापर्यंत जे पाहिलेलं आहे ना त्याचा समरी टाईप आहे. समरी टाईप आहे. कोणाला रीड करायचं असेल तर करा, नाही केलात तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण आतापर्यंत जे कॉन्सेप्च्युअली केलात त्यावरून तुम्हाला हे सगळं ऑलरेडी माहीत असणार आहे. मग हे मी रिव्हिजनच्या एक लेक्चरमध्ये कव्हर करेन. पुढचा रिव्हिजन लेक्चर जो असेल या चॅप्टरचा त्यामध्ये हा टेबल कव्हर करेन. त्यामुळे तुम्ही नाही रीड केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण तेव्हा करायचं माझ्यासोबत. नाउ कमिंग टू ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली झालेलं नाहीये. स्टार्ट करूया. ऑलिगोपॉली बद्दल बेसिक आयडिया तर होतीच आपल्याला, कारण आपण एकदम सुरुवातीला युनिट 1 मध्ये थोडंफार रीड केलो तो प्रत्येक मार्केट बद्दल एक दोन सेंटेन्स. ऑलिगोपॉली मध्ये काय असतं, फ्यू सेलर्स असतात. बायर्स तर लार्ज आहेत पण सेलर्स फ्यू असतात. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कसं असतं, लार्ज सेलर्स आणि लार्ज बायर्स. त्यानंतर मोनोपॉली मध्ये तर सिंगल सेलर. त्यानंतर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये अगेन लार्ज नंबर ऑफ सेलर्स असतं. इथं फरक काय फक्त ऑलिगोपॉली मध्ये, की सेलर्स आहेत, धड मोनोपॉली सारखं एक सेलर नाही आहे असं पण नाहीये, आणि धड मोनोपॉलिस्टिक किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन सारखं असं पण नाही की भरपूर सेलर्स आहेत. सेलर्स फ्यू आहेत, म्हणजे सगळ्यांच्या मध्ये आहे, यांच्या कुठेतरी यांच्या मध्ये आहे हे टाईप. आणि इथं होमोजिनियस प्रोडक्ट पण असू शकतात आणि प्रोडक्ट डिफरन्शिएटेड पण असू शकतात. असं गरजेचं नाही की एकदम आयडेंटिकलच असायला पाहिजे. सो प्रोडक्ट्स होमोजिनियस किंवा डिफरन्शिएटेड कसेही असू शकतात. आता रीड करूया, अजून चांगली क्लॅरिटी येईल. आपण आतापर्यंत 3 टाईपचे मार्केट पाहिलो, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. पण तुम्ही जेवढं त्याची कंडिशन्स पाहिल्यात त्यावरून तुम्हाला रिअलाइज झालं असेल की रिअल वर्ल्ड मध्ये इकॉनॉमीज जे काही बघतो आपण त्यामध्ये सगळ्यात जास्त ऑलिगोपॉलिस्ट प्रकार दिसतो. कुठला? ऑलिगोपॉलिस्ट प्रकार दिसतो. ऑलिगोपॉली इज इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट, परफेक्ट कॉम्पिटिशन एकटा तो, बाकीचे सगळे मार्केट इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये येणार. ऑलिगोपॉली इज ऑफन डिस्क्राइब्ड ॲज कॉम्पिटिशन अमंग फ्यू. बघा, कॉम्पिटिशन अमंग फ्यू म्हणतात, काही जणांमध्ये कॉम्पिटिशन. सो सेलर्स कमी असणार आहेत. प्रोफेसर Stigler defines oligopoly as that situation in which a firm bases its market policy in part on the expected behavior of few close rivals. काय म्हणायचंय या डेफिनेशन मधून त्यांना, काय म्हणायचंय की कसं असतं, कॉम्पिटिशन अमंग फ्यू असतं ना, मग कमी जण आहेत
कमी जण आहेत म्हणजे आपण अशी सिच्युएशन जिथं फर्म काय करणार आहे, त्याचे जे काही मार्केट पॉलिसी असतील ते कशाच्या बेसिसवर डिसाइड करणार आहे, ऑन द एक्सपेक्टेड बिहेवियर ऑफ अ फ्यू क्लोज रायव्हल्स. आपले रायव्हल्स काय स्ट्रॅटेजी करतायत त्यानुसार आपले स्ट्रॅटेजी, आपले मार्केट पॉलिसी चेंज होत जाणार. कारण फ्यू सेलर्स आहेत त्यापैकी एखाद्या जणाने एकदमपणे कमी प्राइस केलं तर आपले सगळे कस्टमर्स त्या पर्टिक्युलर पर्सनकडे जातील. सो आपण कंटिन्यू वॉच ठेवणार आहे आपल्या रायव्हल्सवर. क्लोज रायव्हल्स जे काही आहेत त्यांच्यावर कंटिन्यू वॉच ठेवणार आहे की कुठेतरी हे प्राइसेस कमी तर नाही करत आहेत किंवा काहीतरी वेगळं नाही करत आहेत ना. फ्यू म्हणजे काय, 2 to 10 सेलर्स इन अ मार्केट सेलिंग होमोजिनियस ऑर डिफरन्शिएटेड प्रोडक्ट. म्हणजे इथे कंडिशन प्रोडक्टची नाही आहे की होमोजिनियसच असायला पाहिजे किंवा डिफरन्शिएटेडच असायला पाहिजे. इथं कंडिशन अशी आहे की फ्यू सेलर्स असणार, लार्ज नंबर ऑफ सेलर्स पण नसणार किंवा सिंगल सेलर पण नसणार, फ्यू सेलर्स असणार जे मे बी होमोजिनियस प्रोडक्ट सेल करत असतील किंवा डिफरन्शिएटेड प्रोडक्ट सेल करत असतील. Oligopolies mostly arise due to those factors which are responsible for emergence of monopolies. How do monopolies arise आपण पाहिलं होतं ना, सेम तेच रिझन्स याला अप्लाय होणार आहेत. ऑलिगोपॉली होण्याचे रिझन सुद्धा ते सेमच असणार आहेत. म्हणजे थोडासा फॅक्टर मोनोपॉलीचा पण आलाय याच्यामध्ये असं म्हणू शकतो. मग याचे काही एक्झाम्पल्स हो. कुठले एक्झाम्पल? कोल्ड्रिंक इंडस्ट्री. कोल्ड्रिंक इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत असं आहेत का? लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहेत असं आहे का? लार्ज नंबर ऑफ फर्म मॅन्युफॅक्चरिंग कोल्ड्रिंक्स असं आहे का? नाही. काही सिलेक्टेड आहेत, काही सिलेक्टेड आहेत, मोजके आहेत, त्यामुळे ते ऑलिगोपॉली टाईप आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं पण तसंच आहे. असं आहे का ऑटोमोबाईल प्रोडक्शन करणारे किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारे खूप जास्त प्रमाणात लार्ज नंबर ऑफ सेलर्स नाही आहेत. सो हँडफुल फर्म्स म्हणजे तुम्ही इझिली मोजता येण्यासारखे कमी फर्म्स असतात हे असं करणारे. म्हणून हे एक्झाम्पल ऑलिगोपॉलीसाठी परफेक्ट एक्झाम्पल असेल. एअरलाईन इंडस्ट्री बघा, ते पण तसंच असणार आहे, फ्यू सेलर्स. मोनोपॉली नाही आहे पण परफेक्ट कॉम्पिटिशन पण नाही आहे, ऑलिगोपॉली आहे. काय, मोनोपॉली पण नाही आहे तिथं ना, तिथं परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, मग त्याला आपण ऑलिगोपॉली म्हणायचं. पेट्रोलियम रिफायनिंग पॉवर जनरेशन अँड सप्लाय, मोबाईल टेलिफोनी अँड देन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, हे सगळे एक्झाम्पल ऑलिगोपॉलिस्ट मार्केटचे आहेत. आणि हे त्याचे फीचर्स शो करतात. त्याचे फीचर्स काय आहेत एकदा बघूया. हे टाइप्सवर आपण नंतर येऊया. त्याचे जे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ऑलिगोपॉली मार्केटचे ते बघूया. डॉमिनेटेड बाय स्मॉल नंबर ऑफ लार्ज फर्म्स. काय, नंबर ऑफ फर्म्स कमी असतात पण जे काही फर्म्स असतील ते मोठे मोठे असतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचाच विचार करा ना. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असणारे फर्म्स कमी आहेत पण जेही फर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते लार्ज फर्म्स आहेत. सो स्मॉल नंबर ऑफ लार्ज फर्म्स dominated by small number of large firms. These large firms exercise considerable control over the market. मग असे हे जे लार्ज फर्म आहेत ते काय, त्यांचं कंट्रोल असणार आहे ना मार्केटवर. देर आर स्ट्रॉंग बॅरियर्स टू एंट्री. जसं मोनोपॉलीमध्ये बॅरियर्स टू एंट्री आहे, ऑलिगोपॉलीमध्ये पण फ्री एंट्री फ्री एक्झिट नाहीये. सेम लाईक मोनोपॉली की तुमच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स असणार आहे, तुम्ही असं फ्रीली एंटर करू शकणार नाहीये, एक्झिट करू शकणार नाहीये. स्ट्रॅटेजिक इंटरडिपेंडन्स महत्वाचा पॉइंट आहे, एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आणि सगळ्यात डिफरंट पॉइंट. ऑलिगोपॉलीचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फीचर काय, इंटरडिपेंडन्स इन डिसिजन मेकिंग ऑफ अ फर्म. काय, इंटरडिपेंडन्स म्हणजे बेसिकली त्यांना म्हणायचं काय बघा. एकतर फ्यू सेलर्स असतात, त्यात समजा कोणीतरी प्राइस कमी केलं, मी जसं आधी थोडा वेळ आधी म्हणले होते एक्झाम्पल मध्ये. फ्यू सेलर्स आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल ABCD असे कोल्ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग वाले 4 जण आहेत समजा पूर्ण आपल्या नेशन मध्ये. हे 4च आहेत समजा आणि मग यांचे प्राइसेस नियर अबाउट सगळ्यांचे असं असेल समजा 50 रुपीज पर लिटरचं त्यांचं बॉटल. 50 रुपीज कोणी 55, म्हणजे सिग्निफिकंट चेंज नाही प्राइस मध्ये.
आणि असं 55 ठेवलं तरी ही कोण घेणार नाहीये कोल्ड्रिंक, ही कोल्ड्रिंक कोण घेणार नाहीये. सो नियर अबाउट ऑन अन ॲव्हरेज सेम प्राइस असणारे सगळ्यांचे फ्यू सेलर्सचे. मग चुकून पण ए नी याचं प्राइसिंग 45 वर आणलं तर सगळ्यांना काय करावं लागेल, 45 वर यावं लागेल. म्हणजे या बी आणि सी आणि डी चं डिसिजन कोणावर डिपेंडंट झालं, ए वर डिपेंडंट. म्हणजे तुमचं डिसिजन मेकिंग दुसऱ्यांवर डिपेंडंट आहे. त्यांनी प्राइसेस कमी केले की तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कंटिन्यू त्यांच्यावर. रायव्हल फर्म्स जे करतात ते तुम्हाला बघावं लागेल. त्यांनी कमी केले की तुम्ही लगेचच कमी करणार. नाही केलं तर काय होणार, तुम्ही म्हणाल नाही करत, जा नाही करत, एनी चेंज केला म्हणून मी कशाला चेंज करायचं. नाही केला तुमचे सगळे कस्टमर्स निघून जातील, कारण नियर अबाउट सेम प्रोडक्ट आहे, थोडंसं डिफरन्शिएशन असू शकतं, पण जर कमी प्राइस मध्ये अवेलेबल असेल तर हू विल बाय फ्रॉम यू, तुमच्याकडून कोणीही घेणार नाही. आय होप समजत आहे. म्हणजे आपलं जे काही डिसिजन मेकिंग आहे कुठं ना कुठं आपल्या जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यावर डिपेंडेंट आहे. इंटेन्स कॉम्पिटिशन असतं, बरोबर आहे का. इच सेलर इज बिग इनफ टू इन्फ्लुएन्स द मार्केट. इथं कसं आहे बघा, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपण कसं म्हणत होतो की लार्ज नंबर ऑफ सेलर्स, लार्ज नंबर ऑफ बायर्स आहेत, त्यामुळं नॉट सेलर, नॉट इवन अ बायर, म्हणजे सिंगल बायर किंवा सिंगल सेलर इन्फ्लुएन्स करू शकत नाही मार्केटला इन्फ्लुएन्स करू शकत नाही सिंगल सेलर किंवा सिंगल बायर. पण इथं काय ऑलिगोपॉलीमध्ये इच सेलर, प्रत्येक सेलर फ्यू असल्यामुळं कसं आहे इच सेलर विल बी इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द मार्केट. त्यांनी प्राइस चेंज केलं की मार्केटमध्ये सगळ्यांचे प्राइसेस चेंज होतील. सो असा इन्फ्लुएन्स असणार आहे. नेक्स्ट, अ फर्म हॅज टू नेसेसरीली रिस्पॉन्ड टू इट्स रायव्हल्स ॲक्शन. जे मी आता एबीसीडीचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं ना, मग तुम्हाला तुमच्या रायव्हल्सच्या ॲक्शन्सना रिस्पॉन्स करावा लागेल, त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन द्यावं लागेल. सायमल्टेनियसली द रायव्हल्स ऑल्सो रिस्पॉन्ड टू द फर्म्स ॲक्शन. मग समजा रायव्हल्स आहेत, आता बी साठी ए कोण आहे, रायव्हल आहे. समजा ए नी प्राइस नाही चेंज केलं, बी नी प्राइस चेंज करून 40 वर आणलं, मग ए ला सुद्धा रिस्पॉन्ड करावं लागेल आणि 40 वर प्राइस आणावं लागेल. म्हणजे हे प्रत्येकाचे एकमेकांवर डिपेंडंट झालं, आपल्याला कंटिन्युअस एकमेकांवर डोळे ठेवावे लागतील. दिस इज बिकॉज वेन नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स इज फ्यू, नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स कसं आहे, कमी आहे. एनी चेंज इन द प्राइस, आउटपुट और अ प्रोडक्ट बाय फर्म विल हॅव अ डायरेक्ट इफेक्ट. त्याचा डायरेक्ट इफेक्ट कोणावर असणार आहे, ऑन द फॉर्च्युन्स ऑफ द रायव्हल्स हू विल देन रिटेलिएट म्हणजे रिॲक्ट करणार म्हणजे रिॲक्ट करणार बाय चेंजिंग देअर ओन प्राइसेस, आउटपुट और ॲडव्हर्टाइजमेंटचे टेक्निक्स जे काही असतील, ॲज द केस मे बी. म्हणजे मला पुन्हा पुन्हा हेच म्हणायचं आहे, इथं काय कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि प्रत्येक सिंगल सेलर इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द मार्केट. सो आपल्याला कंटिन्युअसली वॉच ठेवावं लागणार आहे, आपले रायव्हल्स काही करतायत का. जर त्यांनी काही चेंजेस केले त्याला आपल्याला रिस्पॉन्ड करावं लागेल. असं नाही की सेम त्यांना फॉलो करा, पण तुम्हाला काहीतरी नवीन चेंजेस करावे लागतील. सो प्रत्येक ऍक्शनला त्यांच्या तुम्हाला रिॲक्शन द्यावं लागेल, रिस्पॉन्ड करावं लागेल, रिॲक्ट करावं लागेल. सो आणि असंच तुम्ही जर काही केलात तर ते रिस्पॉन्ड करतील त्या गोष्टीला, ते रिस्पॉन्ड करतील. Oligopolist firm must consider not only the market demand for its product but also reactions of other firms in the industry. बघा क्लिअर म्हणताय, तुम्ही फक्त मार्केट डिमांड बघून चालत नाही की मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टचं डिमांड किती आहे. तुम्हाला बाकी तुमच्या कॉम्पिटिटर्सवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल, त्यांच्या ऍक्शन्सवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल, रिॲक्शन्सवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. An oligopoly firm that doesn't consider its rivals' behavior or incorrectly assumes them is likely to suffer a setback in its profits. मग तुम्ही म्हणणार आता चेंज नाही झालो, आम्ही ते बिहेवियर स्टडी नाही केलो, समजा म्हणून आम्ही समजा फर्म बी आहे, आम्ही ए मध्ये प्राइस चेंज झाले ना ते स्टडी नाही केलो किंवा त्याला लक्षच नाही दिलो आणि आपलं आपण 50 मध्येच विकत बसलो, काय होणार, आपले सगळे कस्टमर निघून जातील आणि तुम्हाला सेटबॅक्स मिळतील. कशामध्ये, प्रॉफिट्समध्ये, प्रॉफिट्सच नाही मिळणार. सो लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे.
समजलं का? स्ट्रॅटेजिक इंटरडिपेंडन्स इम्पॉर्टंट पॉइंट आहे. स्ट्रॅटेजिक इंटरडिपेंडन्स इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड सेलिंग कॉस्ट. इम्पॉर्टन्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड सेलिंग कॉस्ट. Firms have to employ various aggressive and defensive marketing weapons to gain greater share in the market or to maintain their share. कंटिन्युअसली ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल. समहाव दुसऱ्या म्हणजे एकतर कॉम्पिटिशन एकदम इंटेन्स आहे, मग नेहमी स्वतःला आपण कसं बेस्ट आहोत बाकीच्यांना असं शो करण्यासाठी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा सेलिंग कॉस्ट इन्कर करत राहावं लागेल. फर्म्स हॅव टू इन्कर अ गुड deal of a cost on advertisement and other measures of sales promotion. Firms in such a type of a market avoid price cutting and try to compete on a non-price basis. बघा, प्राइस कटिंग वर नाही असतं फोकस त्यांचं. फोकस कसं असतं, कॉम्पिटिशन एक्झॅक्टली कशाचं असतं, नॉन प्राइस बेसिसवर असतं. नॉन प्राइस बेसिसवर बिकॉज दे स्टार्ट अंडर कटिंग वन अनदर, द टाइप ऑफ अ प्राइस वॉर विल इमर्ज which will drive a few of them out of the market as customers will try to buy from the seller selling at the cheapest price. काय म्हणायचंय, चुकून पण ते प्राइस वॉर सुरू केले. शक्यतो इथं कसं होतं ऑलिगोपॉलीमध्ये, प्राइस वॉर कोणीही सुरू करायला जात नाही. का? एकाने कमी केलं सगळ्यांना कमी करावं लागतं आणि चान्सेस असे आहेत की एखाद्याने कमी केलं सगळ्यांना कमी करावं लागलं, मग समजा सी वाल्याला कमी करणं शक्य नसलं, कमी करणं शक्यच नाहीये, मला कॉस्टच एवढं लागायला, मी कॉस्टच्या बिलो सेल करू शकत नाही, मग त्याला तुम्ही बाहेर काढून टाकणार मार्केटमधून. तो आउट होणार. का आउट होणार? त्याचे सगळे कस्टमर्स निघून जातील. त्यामुळं मोस्टली हे लोक अंडर कटिंग ऑफ प्राइस जे आहेत ना करायला जात नाही. का करायला जात नाही? जसं आपण दुसऱ्यांना कोणाला तरी बाहेर फेकलो तसं काय होऊ शकतं, आता समजा डी नावाची फॉर्म एकदमपणे 30 रुपीजवर आणली प्राइस, मग राहिलेले बाहेर पडतील. हे एबी पण त्यांना रिस्पॉन्ड नाही करता आलं, प्राइस कमी करता नाही आलं, तर ते पण बाहेर पडतील. राहिले कोण? फक्त डी. म्हणजे सिंगल सेलरच राहतो, मोनोपॉली क्रिएट होऊन जाते परत. म्हणून ऑलिगोपॉलीमध्ये शक्यतो असं कोणी करायला जात नाही, कारण कोण उगीच एकमेकांना खवळायला जात नाही. काय होतं माहिती का, इथं प्राइस रिजिडिटी असते. प्राइस कोण पटकन चेंज करायला जात नाही. प्राइस चेंज केलं तर सगळं मार्केट इन्फ्लुएन्स होणार आहे, सगळं काही चेंज होणार आहे, त्यामुळे कोणीच प्राइसला काहीही करायला जात नाही. सो बेसिक ट्राय काय असतो त्यांचा, ट्राय टू कॉम्पीट ऑन अ नॉन प्राइस बेसिस. नॉन प्राइस बेसिसवर ते ट्राय करत असतात की कसं आपण कॉम्पिटिशन मध्ये राहू शकतो, बिकॉज सांगितलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर ग्रुप बिहेवियर हे एक इम्पॉर्टंट फीचर आहे. थेरी ऑफ ऑलिगोपॉली इज अ थेरी ऑफ अ ग्रुप बिहेवियर, not of a mass or an individual behavior. The firm may agree to pull together as a group in promotion of their common interest. The group may or may not have a leader. बेसिकली त्यांना काय म्हणायचं, आता बघा फ्यू नंबर्स ऑफ सेलर्स. फ्यू सेलर्स आहेत कोण कोण, ए बी सी डी. ABCD आहेत. कोल्ड्रिंकचं ते प्रोडक्शन करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात. ते विचार करतील चौघं. काय विचार करतील, आपण उगा एकमेकांसोबतच कॉम्पिटिशन करत बसलो, त्यापेक्षा आपण काय करू, आपण सगळे सोबत येऊ. आपण सगळे सोबत येऊ, प्राइस आपण सेम ठेवायचं. प्राइस आपण सेम ठेवायचं. सगळं आधीच डिसाईड करायचं, एक कॉमन अंडरस्टँडिंग करायचं. एक कॉमन अंडरस्टँडिंग करायचं सगळे सोबत येऊन, आणि त्यानुसार मार्केटमध्ये परफॉर्म करायचं. म्हणजे फ्यू सेलर्स आहेत आणि त्यांनी एक ग्रुप बनवलाय, ग्रुप बनवून काहीतरी कॉमन अंडरस्टँडिंग केलेलं आहे त्यांच्या कॉमन इंटरेस्टसाठी. म्हणजे आपल्यापैकी एखाद जण बाहेर पडू नये, बाहेर फेकला जाऊ नये, म्हणून काय करायचं, आपण सगळे मिळून करूया आणि सगळे मिळून आपण काय मार्केटवर राज करूया, असं त्यांनी डिसाईड करणार. काय डिसाईड करणार, उगाचच आपण आपल्या कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये प्राइसेस कमी करतो, आपल्याला कोणालाही तेवढा फायदा होत नाही. त्यापेक्षा आपण काय करू, सगळे सोबत येऊ आणि आपण प्राइसेस हाय ठेवू. सगळ्यांनी त्याच प्राइसला सेल करायचं. म्हणजे प्राइसेस हाय ठेवल्यामुळे आणि सगळे सेम प्राइसला सेल केल्यामुळे सगळ्यांचे गुड्स सेल होतील, सगळ्यांचा प्रोडक्ट सेल होईल. कोणाला काही कस्टमर कमी होतील असं काही नाही होणार आहे. आणि मग आपण एक बेनिफिटेड सिच्युएशनला असणार आहे, आपल्याला त्याचे फायदे खूप चांगले होणार आहेत.
आणि प्रॉफिट्स अर्न करू शकणारे. पण कसं आहे माहिती का, ग्रुप बिहेवियर जे आहे त्याला ना परमिशन नाहीये. कुठल्याच देशात अशा ग्रुपिझमला परमिशन नाही, ग्रुप क्रिएट करण्याला परमिशन नाही, ग्रुप क्रिएट करण्याला परमिशन नाहीये, कुठल्याच देशात नाहीये. कारण ते काय होतं माहिती का, ग्रुप क्रिएशन मुळे काय होतं, शेवटी क्रिएशन ऑफ मोनोपॉलिस होतं. ग्रुप क्रिएट केल्यामुळे क्रिएशन ऑफ मोनोपॉलिस होतं. हा, अरुंधती तुम्ही जे क्वेरी विचारतायत की म्युच्युअल कम्युनिकेशननी एक फिक्स प्राइस असतं. हा, असंच करतात ते ग्रुप बिहेवियर जेव्हा करतात ना, ते एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग क्रिएट करतात आणि काय करतात की आपण एक फिक्स प्राइसनी सेल करूया असं, म्हणजे त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाल्यासारखं होतं की आपण सगळे सेम पद्धतीने राहायचं, सो दॅट सगळ्यांचा आपला आपला शेअर मेंटेन राहील आणि आपण कमी प्राइसमध्ये विकावं लागणार नाही. आय होप या फीचर्स वरून एक्झॅक्टली हे डिफरंट कसं आहे हे समजलं असेल. एक्झॅक्टली ऑलिगोपॉली डिफरंट कसं आहे हे समजलं असेल. आता अजून काही पॉइंट मला डिस्कस करायचं का. आता एकाने मला विचारलं होतं सोप इंडस्ट्री पण येणार का याच्यात. काय विचारलं होतं, सोप इंडस्ट्री पण ऑलिगोपॉली मध्ये येणार का. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला आता प्रॉब्लेम काय होणार आहे सांगू का. तुम्हाला कुठली इंडस्ट्री दिली ना, मोनोपॉली असेल तर तुम्ही ओळखता लगेचच इझिली, किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन पण खूप व्यवस्थित ओळखू येतं. प्रॉब्लेम कुठं होतो, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली ओळखण्यामध्ये. बरोबर आहे का. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली हे कोण आहे एक्झॅक्टली, ऑलिगोपॉली आहे का मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ते कन्फ्युज होणार आहे मॅम आम्हाला. मग जर तुम्हाला क्वेश्चन दिले, सोप इंडस्ट्री म्हणून दिले, सोप इंडस्ट्री कुठला मार्केट आहे असं विचारले, तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहायचं. काय लिहायचं, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. का तर तिथं प्रोडक्ट डिफरन्शिएशन असणार आहे. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे. मग तुम्ही म्हणणार ऑलिगोपॉली का नाही लिहायचं. ऑलिगोपॉली कधी लिहायचं सांगते, जर तुम्हाला दिले की सोप इंडस्ट्रीमध्ये 2 to 10च फर्म्स आहेत, असं नंबर दिले, कमी फर्म्स आहेत त्या सोप इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला काय म्हणणार, फ्यू सेलर्स दिसू लागले ना, मग म्हणायचं ऑलिगोपॉली. तोपर्यंत त्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनच म्हणायचं. आय होप क्लिअर आहे. ऑलिगोपॉली तेव्हा म्हणायचं. आणि अजून एक काय करतात ते क्वेश्चन कसं विचारतात सांगते. एकतर एमसीक्यू मध्ये डायरेक्टली म्हणतील सोप इंडस्ट्री कुठल्या टाईपच्या मार्केटमध्ये येणार, अशा वेळी तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहायचं, मी ऑलरेडी सांगितले. समजा तुम्हाला क्वेश्चन तसं देण्याऐवजी ते क्वेश्चन दिले की सोप इंडस्ट्रीमध्ये मार्केट शेअर काय काय आहे सगळ्यांचं, असं दिले. समजा XYZ कंपनी आहे, ABCD कंपनी आहे, त्यानंतर X कंपनी, Y कंपनी, S कंपनी, T कंपनी असे आहेत समजा, आणि त्यांचे तुम्हाला शेअर्स दिलेले आहेत. एवढेच कंपनी सिलेक्टेड तुम्हाला मोजता येण्यासारखे काहीतरी फर्म्स दिले आणि त्यांचे शेअर दिले 20%, 10%, 8%, 15%, असं टोटल 100% होणार सगळ्यांचे लिहित गेलं तर. म्हणजे बेसिकली सगळ्यांचा आपला आपला शेअर किती आहे हे तुम्हाला दिलेत, मार्केट शेअर किती आहे दिलेत. असं दिल्यानंतर जर विचारले कुठला मार्केट आहे, हा कुठला मार्केट येईल, ऑलिगोपॉली किंवा मोनोपॉलिस्टिक मध्ये, तुम्हाला कन्फ्युजन असणार आहे. मग अशा वेळी सोप जरी लिहिलेलं असलं, इथं सोप इंडस्ट्री आहे ही असं जरी लिहिलेलं असलं, मोनोपॉलिस्टिक लिहून यायचं नाही, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहून यायचं नाही. का नाही लिहायचं, क्लिअरली तुम्हाला फ्यू सेलर्स दिसत आहेत, त्यांनी स्वतः दिलाय ना, फ्यू सेलर्स दिसत आहेत. फ्यू सेलर्स दिसत असतील ना, ऑलिगोपॉली लिहून यायचं. सोप इंडस्ट्री भलेही दिले असते इथं नाव, तरी तुम्ही ऑलिगोपॉली लिहून यायचे. पण जेव्हा क्वेश्चन प्लेन क्वेश्चन येतो, तुम्हाला फर्म्स किती आहे त्याचं काहीच डिस्कशन नाहीये, तुम्हाला फक्त एवढंच म्हणलं सोप कशामध्ये येतं, सोप इंडस्ट्री कशामध्ये, तर तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहून येणार आहात. आय होप एकदम क्लिअर आहे. अजून एक पॉइंट मला डिस्कस करायचंय. काय, जर क्वेश्चन आला, जर एमसीक्यूचा क्वेश्चन आला, हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन कुठल्या मार्केटमध्ये असतं, काय म्हणतीये, कुठेतरी लिहून घ्या आहे.
कुठं स्टडी मटेरियल मध्येच वर कुठेतरी मार्जिनला लिहा, म्हणजे तुम्ही काय बुक मध्ये वगैरे लिहिलात तर रेफर करण्यात येत नाही. मी काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला? हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन असं तुम्हाला क्वेश्चन विचारले. तुम्हाला मी ऑप्शन दिले, समजा परफेक्ट कॉम्पिटिशन, ऑप्शन बी मोनोपॉली, ऑप्शन सी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑप्शन डी ऑलिगोपॉली. असे ऑप्शन्स दिलेत. मी विचारतीये हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन कुठल्या मार्केटमध्ये असणार आहे? सगळ्यांनी आन्सर करायचंय, सगळ्यांनी आन्सर करायचंय. आता हे बघा, मी याचा आन्सर सांगण्याआधी अजून एक क्वेश्चन तुमच्या समोर देते. इन विच मार्केट, in which market there is product differentiation? असा कुठला मार्केट आहे जिथे प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं? अगेन सेम ऑप्शन्स, एबीसीडी तेच ऑप्शन्स. परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑलिगोपॉली. क्वेश्चन 1 आहे, क्वेश्चन 2 आहे, विचार करून आन्सर करा. ऑप्शन ए म्हणणारे, ओ ऑप्शन ए म्हणणारे, जरा विचार करा. ओ परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणताय तुम्ही. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तर होमोजिनियस प्रोडक्ट असतात, मग प्रोडक्ट डिफरन्शिएशन कुठून आला ना? होमोजिनियस प्रोडक्ट असतात, आयडेंटिकल प्रोडक्ट्स असतात, मग प्रोडक्ट डिफरन्शिएशन कॉन्सेप्ट माहितीये का तुम्हाला? प्रोडक्ट डिफरन्शिएशन म्हणजे आपला प्रोडक्ट थोडासा डिफरंट असतो, एक्झॅक्टली सेम नसतो. एक्झॅक्टली सेम असू नये, थोडासा डिफरन्स असणार. सोप्सचं एक्झाम्पल दिलं होतं, आठवतंय का? एक क्लॅरिटी ठेवा. चांगलं झालं मी हा क्वेश्चन असा डिस्कस केला, कारण खूप जणांचे चुकीचे उत्तर येतात. आता एक लक्ष द्या, मोनोपॉली मध्ये काय म्हणता हो तुम्ही? नो क्लोज सबस्टिट्यूट. काय म्हणता? मोनोपॉलीचं केस बोलायला. मोनोपॉली, नो क्लोज सबस्टिट्यूट. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ काय? एवढं जास्त प्रोडक्ट डिफरन्शिएशन आहे, एवढं जास्त प्रोडक्ट डिफरन्शिएशन आहे की कोणी कॉपीच नाही करू शकत, कोणाकडे तसला सबस्टिट्यूटच नाहीये. म्हणजे हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन कुठे आहे? सगळ्यात जास्त प्रोडक्ट डिफरन्शिएशन की तुमच्यासारखा प्रोडक्ट कोणीच बनवत नाहीये. हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन मोनोपॉली मध्ये, मोनोपॉली मध्ये हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन. तुम्ही मला म्हणणार मॅम कुठेतरी प्रोडक्ट डिफरन्शिएशन वर्ड यूज केलेलं होतं का मोनोपॉली मध्ये? मग तुम्ही हे काहीतरीच काय सांगताय? नीट रीड करा. भलेही त्या मोनोपॉलीच्या डिस्कशन मध्ये प्रोडक्ट डिफरन्शिएशन नावाचा वर्ड यूज नाही झाला, विचार करा ना जरा. नो क्लोज सबस्टिट्यूट, क्लोज सबस्टिट्यूटच नाही, म्हणजे त्याचाच अर्थ काय की मॅक्झिमम प्रोडक्ट डिफरन्शिएशन तिथे असणार आहे, हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन. समजा इथं मोनोपॉली नावाचा ऑप्शन नसता, इथं मोनोपॉली नावाचा ऑप्शन नसता, काहीतरी वेगळं असलं असतं, समजा प्युअर कॉम्पिटिशन असलं असतं, आणि हा असाच क्वेश्चन आलाय हायेस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन, तर तुम्ही ऑप्शन सी लिहा, तर तुम्ही ऑप्शन सी लिहा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुमच्या समोर मोनोपॉली हा ऑप्शन असेल, तुम्ही दुसरं लिहायला जाऊ नका. मोनोपॉली हा ऑप्शन असेल आणि हायेस्ट डिग्री असं आलं असेल, हायेस्ट डिग्री असा क्वेश्चन आला असेल. आणि आता सेकंड क्वेश्चन काय? कुठल्या मार्केटमध्ये प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं? असा कुठला मार्केट आहे जिथं प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं?
बघा, प्रोडक्ट डिफरन्शिएशनचं गोष्ट आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तर केलोच नाही, कारण आयडेंटिकल प्रोडक्ट होते, संबंधच नाही. आता मोनोपॉली तर हायएस्ट डिग्री, मोनोपॉलीमध्ये प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मोनोपॉलीमध्ये असतं. त्यानंतर ऑलिगोपॉलीमध्ये काय म्हणलो आपण, ऑलिगोपॉलीमध्ये होमोजिनियस पण प्रोडक्ट असू शकतो किंवा प्रोडक्ट डिफरन्शिएशन असलेला प्रोडक्ट असू शकतो. म्हणजे प्रोडक्ट डिफरन्शिएशन इम्पॉर्टंट नाहीये इथं, कारण होमोजिनियस पण चालतं ऑलिगोपॉलीमध्ये, होमोजिनियस पण चालून जातं प्रोडक्ट. पण ते काय म्हणतात, असं जरुरी नाहीये की होमोजिनियसच असावं किंवा तुमचं प्रोडक्ट डिफरन्शिएशनच असावं. ते काय म्हणतात, होमोजिनियस असलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही ऑलिगोपॉलीमध्ये घेतो, आणि प्रोडक्ट डिफरन्शिएशन असलं तरी आम्ही ऑलिगोपॉलीमध्ये घेतो. म्हणजे प्रोडक्ट डिफरन्शिएशन मस्ट नाहीये ऑलिगोपॉली बनण्यासाठी. पण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इज समथिंग जिथं प्रोडक्ट डिफरन्शिएशन नेसेसरी आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतो की कुठल्या मार्केटमध्ये प्रोडक्ट डिफरन्शिएशन बघता तुम्ही, तर तेव्हा तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आन्सर लिहायचंय. काय लिहायचंय, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आणि वरच्या क्वेश्चन मध्ये मी काय सांगितले, हायएस्ट डिग्री म्हणले, हायएस्ट डिग्री म्हणले तर, आणि ऑप्शन मोनोपॉली दिसत असेल तर मोनोपॉली आन्सर द्यायचंय, मोनोपॉली आन्सर द्यायचंय. क्लिअर झालंय का मला एकदा सांगा, क्लिअर झालंय का? काहीतरी असं झालं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, एक्सपेक्टेड नसलेलं, क्लॅरिटी ठेवा. फक्त प्रोडक्ट डिफरन्शिएशन बोलले ना, गपचूप मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. कारण आपण प्रोडक्ट डिफरन्शिएशन पॉइंटच कुठं बघितलंय, हा पॉइंटच कुठं बघितलेला आहे, फक्त मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये. हायएस्ट डिग्री विचार करण्याची गोष्ट आहे, मॅक्झिमम कुठं असणार आहे प्रोडक्ट डिफरन्शिएशन, मोनोपॉलीमध्ये. कारण कोणच त्याच्यासारखं करू शकणार नाही सेम प्रोडक्ट. सगळ्यात जास्त प्रोडक्ट डिफरन्शिएशन तिथे असणार, कारण त्यांच्यासारखं प्रोडक्ट कोणी दुसरं करतच नाही. चांगलं आहे, क्लिअर झालेला आहे. मग हे लिहून घ्या, लिहून घ्या कुठेतरी, कारण हा पॉइंट मे बी मी रिव्हिजन घेताना मी विसरून जाईन हा पॉइंट कव्हर करणं, पण एकदा मला डिस्कस करायचा होता हा पॉइंट, त्यामुळे मी घेतलेला आहे. ऑप्शन समजा मी काय म्हणले परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. मोनोपॉली ऑप्शनच नसेल, समजा मोनोपॉली ऑप्शनच नसेल, अशा वेळी तर तुम्ही ऑप्शन सी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहून येणार. पण जेव्हा हायएस्ट डिग्री वर्ड यूज करताय तर मोनोपॉली ऑप्शन दिसतोय, मोनोपॉलीच आन्सर लिहायचंय, आन्सर मोनोपॉलीच लिहायचं आहे. आणि चॅप्टर खूप इंटरेस्टिंग वाटला नाही का हो तुम्हाला? आतापर्यंतचे सगळे चॅप्टर होते त्यामध्ये सगळ्यात चांगला चॅप्टर हा होता. असं वाटलं का हो कोणाला की मॅम खूप लॉजिकल होतं, सगळं खूप लॉजिकल होतं आम्हाला? म्हणजे एकदा समजलं ना, आता आम्ही कधीही ते डायग्राम्स ड्रॉ करतो आणि प्रत्येक कर्वचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे, जे काही शेप असणार आहे, आम्ही इझिली सांगू शकतो, इझिली सांगू शकतो. आणि कुठल्या मार्केटमध्ये नॉर्मल प्रॉफिट असतात, लॉंग रन, शॉर्ट रन, कुठल्यामध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट, आम्ही सगळं एकदम व्यवस्थितपणे सांगतो. हा, आता मला एक क्वेरी विचारतायत, मीटिंग एंड होणार आहे तरी मी कंप्लीट करते. समजा हायएस्ट डिग्रीच ऑप्शन आहे, हायएस्ट डिग्रीचाच क्वेश्चन आहे, मोनोपॉली ऑप्शन मध्ये नाहीये म्हणतात ते, त्याच्या जागी नन ऑप्शन असेल तरी तुम्हाला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन लिहायचंय. कारण तुम्ही या क्वेश्चन पुरतं विचार करा, या क्वेश्चन पुरतं विचार करा, या ऑप्शन पुरतं विचार करा की हायएस्ट डिग्री ऑफ प्रोडक्ट डिफरन्शिएशन या खालीलपैकी कुठल्या मार्केटमध्ये दिसतं, खालीलपैकी कुठल्या मार्केटमध्ये. तर तुम्ही क्वेश्चन पुरतं विचार करा ना, कुठं असणार आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. लगेचच जॉईन करायचं आहे, मीटिंग एंड झाली तर लगेचच जॉईन करायचं आहे. आय होप क्वेरी सॉल्व्ह झालेली आहे.